नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहा, आपण गेली काही दिवस सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्याच्या अनुभवातून एमपीएससी कंबाईन गट ब आणि क साठी आपण खूप साऱ्या गोष्टी करतोय. म्हणजे स्वतः आपण करताय, तुम्ही वेगवेगळे क्लासेस, कोचिंग, टेस्ट सिरीज सगळं करताय. एक गोष्ट आता निदर्शनास आलेली आहे की खूप जास्त मोठी म्हणजे 2026 ची ज्या जाहिराती येणार आहेत त्याच्यामध्ये नव्याने संवर्ग ऍड होणार आहेत. जसं की तुम्हाला माहिती आहे, आतापर्यंत समजा 1 लाख जागा जर भरत असेल शासन, तर त्याच्यामधल्या फक्त 1000 म्हणजे 10% सुद्धा नाही, 1% जागा फक्त एमपीएससी भरत होती आणि आता सगळे संवर्ग याच्यामध्ये ऍड होणार आहेत. म्हणजे 100% जागा एमपीएससी भरणार आहे. मग त्यात काय झालं, बऱ्याच जणांना तर ठीक आहे, जे जुने 3, 4, 5 वर्ष झालेत त्यांचा रिझल्ट काही कारणास्तव येत नसेल तर त्यांना तो प्रॉब्लेम आहे. परंतु जे नवीन येत आहेत त्यांचा मला जो फोन कॉल येत आहेत, कंटिन्युअस मेसेज येत आहेत, त्याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की तुम्हाला करायचंय, इच्छाशक्ती आहे, पण चांगली दिशा मिळत नाहीये, चांगलं मार्गदर्शन मिळत नाहीये. मग याचा अर्थ असा आहे का मार्केटमध्ये कुणी नाहीये? सगळेजण ज्याच्या त्याच्या परीने खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. परंतु मला जो अनुभव आला आणि जे मला कॉल आले त्याच्यातून मला विद्यार्थ्यांनी खूप जास्त मागणी केली की सर, मेंटरशिप प्रोग्राम तुम्ही काहीतरी लॉन्च करावा. म्हणून आपण काय केलंय की एक कंबाईन BC पूर्व परीक्षेसाठी एक मेंटरशिप प्रोग्राम, एक 50 ते 60 दिवसांचा, आणि गटकसाठी तर मग जास्त दिवस राहतील. म्हणजे परीक्षेपर्यंत तुम्हाला पूर्वच्या परीक्षेपर्यंत पास होण्यापर्यंत आम्ही काहीतरी द्यावं असा एक विचार चालू झाला. मग परत दुसरा प्रश्न तयार झाला की मेंटरशिप मध्ये काय द्यायचं. आता मेंटरशिप मध्ये काय द्यायचं, मग अशा प्रकारचे वैयक्तिक मुद्दे सगळेच जण असतात की तज्ञ मार्गदर्शन, वैयक्तिक लक्ष, मार्गदर्शन करायचंय, अभ्यासक्रमाचं नियोजन द्यायचंय, रणनीती द्यायचंय. पण ह्या सगळ्यापेक्षा महत्वाचं मला काय वाटलं की मला तुमच्यासोबत पर्सनली ज्यावेळेस कनेक्ट होता येईल, तुमच्यासोबत ज्यावेळेस फ्रेंडशिप करता येईल, त्यावेळेस ते मेंटरशिप प्रोग्राम आहे. कारण तुम्ही मला जसं सायन्स आणि टेक शिकवताना सांगता की सर तुम्ही मोठ्या भावाप्रमाणे शिकवल्यासारखं वाटतं किंवा सगळ्या गोष्टी. मग याच्यामध्ये आपल्याला जर जायचं असेल तर मला याच्यासाठी एक पैसा कमवणे किंवा मार्केटमध्ये खूप जास्त ऍडमिशन करून रॅन्डम म्हणजे नाही का डेटा देणं, फक्त कसली जबाबदारी न घेता, तुम्हाला तसंही माहिती आहे की मी जबाबदारी घेतो. म्हणजे समजा मी जो काही आता RTS शिकवतोय किंवा सायन्स टेक शिकवतोय तर मी जबाबदारी घेतो की ते तुमचं पाठ झालं पाहिजे, ना की फक्त मला 100 बॅच लेक्चरची बॅच बनवून मी टाकून दिली आणि तुम्ही घ्या तुमच्या पद्धतीने करा, असं न करता जबाबदारी घेतो. मग आता मेंटरशिप मध्ये तर सगळ्यात जास्त जबाबदारी घ्यायची आहे. मग याच्यामध्ये मला माहित नाही की मी तुम्हाला कशा प्रकारे काय काय देईल, कसं देईल, पण मला हे माहिती आहे की तुम्हाला पूर्व परीक्षेला ज्याचा 2, 4, 5 मार्काने रिझल्ट जातोय किंवा ज्याला आता नव्यानं सुरुवात करतोय आणि काहीच आयडिया नाहीये की काय वाचावं, कसं वाचावं, कुठून वाचावं, किती तास अभ्यास करावा, मेडिटेशन करावं का नाही करावं, सगळं मार्केट सांगतं मेडिटेशन करा, लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 1 to 1 सांगायच्या असतील तर मला हा मेंटरशिप प्रोग्राम लॉन्च करणं गरजेचं आहे. मग आता मी हे एकट्यानं करणं काही शक्य होणार नाही, म्हणून आपण एक टीम बनवतोय. त्याच्यामध्ये सगळ्यात आपलं मुख्य, बाकीचे विषयांचे जे आहेत ते आपल्याला मदत करतीलच, परंतु आपल्यासोबत एक मुख्य विष्णू सर म्हणून आहेत की जे काय करतायत, मागच्या जवळपास त्यांनी 20+ मेन्स दिलेल्या आहेत. आता सुद्धा त्यांची गटबला 70 स्कोर आहे आणि गटकला सुद्धा तेवढा स्कोर आहे. म्हणजे त्यांचा अनुभव जो आहे की जो 50 ला अडकणारा विद्यार्थी आहे तो 70 कडे नाही पण ऍटलीस्ट 55-60 कडे कसा जाईल याच्यासाठी आपण त्यांना सोबत घेतोय. ते एक 5 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतीलच 2 गोष्टी की कशा प्रकारे करायचे वगैरे काय. परंतु सगळ्यात महत्वाचं, ह्या बॅचेस मधून आपल्याला ऍडमिशनचा आकडा मोठा करायचा नाहीये. त्यामुळे ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपण फीस किती ठेवलेली आहे, फक्त 999 रुपये फीस ठेवलेली आहे या प्रोग्रामची. आणि या प्रोग्राम मध्ये नक्की काय घेणार आहोत, कसं घेणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅच जो विकत घेईल, आपल्या ऍपमध्ये जाऊन तुम्हाला ही बॅच विकत घेता येईल. 2000 प्राइस दाखवल, त्याच्यावरती तुम्ही आपला New26 हे कुपन कोड अप्लाय करा, त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड होता येईल. त्याच्यामध्ये आता काही कंटेंट नाहीये, परंतु तुम्हाला लगेच टेलिग्रामच्या प्रायव्हेट चॅनलला जॉईन केलं जाईल. मग तुमचा कॉल कधी अरेंज करायचा, जर तुम्हाला ऑफलाईन सेशन घ्यायचं असेल तर आपलं इथं टिळक रोडला ऑफिस आहे, इथं तुम्हाला रविवारी किंवा आपल्याला ठरवून देता येईल त्या विद्यार्थ्याला, त्याला बोलावून त्याची पूर्ण आठवड्याचं वीकली प्लॅनिंग कसं द्यायचं, त्याला पुढच्या महिन्यामध्ये काय करायचं, कसं करायचं, एखादा विषय अवघड जातोय तर त्याला कुठं ऍडजस्ट करायचं, कुठल्या सेशनमध्ये, म्हणजे सकाळचा सेशन, दुपारचा सेशन, संध्याकाळचा सेशन, त्याला सांगायचं. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होणार आहेत. म्हणजे मी याच्यामध्ये प्रॉपर रिस्पॉन्सिबिलिटी कशी घेणार आहे की पूर्वला तुम्ही काय आमच्या 200, 500, 1000 रुपयावरती डिपेंड राहत नाहीत, हे पण तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे. तुम्ही काय 200, 400 रुपयांमध्ये तुम्हाला अधिकारीच व्हायचंय असं नाहीये, परंतु तुम्ही जो अभ्यास करताय तो बरोबर चाललाय का नाही,
किंवा तुम्हाला मार्केट काय म्हणतंय, किंवा तुम्हाला 55 पासून 60 पर्यंत कसं जायचंय, पुढच्या 5 मार्कांची काहीतरी स्ट्रॅटेजी बनवायची आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव याच्यातून करायचा आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ऑफलाईन सगळ्यात महत्त्वाचं इथं येऊन बसता येईल, समोर डोळ्यात डोळे घालून विचारता येईल, सर मला हे असं माझा प्रॉब्लेम आहे, मला सांगा. आणि आम्हाला सुद्धा तो सांगता येईल. म्हणून आपल्याकडे ऑफलाईन पण आहे. जे ऑनलाईन येतं त्यांना आपण कॉलवरती अटेंड करणार आहे की कशा प्रकारे सांगायचंय, आणि तुम्हाला तो प्रॉपर वेळ दिला जाणार आहे. म्हणून असं काही नाही की तुमचा कॉल आला त्याच्यासाठीच तर हा नंबर सुद्धा वेगळा आहे. हा विष्णू सरांचा नंबर आहे, याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला ते आणि मी कधी म्हणजे ते बाकीचं सगळं कसं सांगायचं हे सगळं त्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी ऍडमिशन घेतलंय त्यांना प्लॅन देण्यात येईल. आत्ताचा हा व्हिडिओ काही खूप मोठा बनवण्याचा अर्थ नाही. हा नंबर आहे, याच्यावरती तुम्ही इन्क्वायरी करू शकता की काय करतोय आपण, कसं करतोय. आणि ऍडमिशन घेण्यासाठी आपलं सायन्स बाय प्रमोद सर हे ऍप आहे, त्या ऍपवरती खाली दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्ही एक 5-6 नंबरला पर्सनल मेंटरशिप बॅच प्रोग्राम म्हणून आहे ते तुम्ही तिथं जाऊन घेऊ शकता. तुम्हाला तो कुपन कोड वापरला किती 999 रुपयाला किंवा 800च्या आसपासच काहीतरी पडेल, कारण 60% ऑफर चालू आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये तुम्हाला मानसिक म्हणजे जो सगळ्यात महत्वाचा आहे की पेपरला जायचंय आता, तर जो प्रेशर येतो तो हँडल करण्यासाठी काय लागेल, कसं लागेल, हे कधी होणार आहे, जर तुम्हाला पेपरला जाताना त्या लेवलचा कॉन्फिडन्स तुमच्याकडे असेल तरच होणार आहे. तुमचे 5 मार्क तर तुम्हाला पण जुन्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी माहिती असतं, 4-5 मार्क तर बिना कामाचे जात असतात, फक्त प्रेशर हँडल न झाल्यामुळं, प्रश्न न सोडवल्यामुळं, कितीचा अटेम्प्ट करू हे आधीच डन नसल्यामुळं, कुठून सुरुवात करू, आलेल्या प्रश्नापासून सुरुवात करू, सोपे मारू, पहिला राऊंड कसा घेऊ, दुसरा राऊंड कसा घेऊ, गोळा कधी मारू, एक एक झाल्यावर मारू का शेवटी मारू, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला आम्हाला काय करायचंय, प्रॉपर मेंटॉर मध्ये सगळं क्लिअर करून जाणार आहे. कारण आपण ज्यावेळेस पेपरला जाऊ त्यावेळेस तुमच्याकडे एक स्टॅबिलिटी असली पाहिजे की हा फोकस असा आहे, आपल्याला असं करायचंय, आपल्याला तसं करायचंय, हे डन असलं पाहिजे. तिथं ऐन वेळेस धांदळ उडता कामा नये, याच्यासाठी हा प्रोग्राम आपण लॉन्च करतोय. परत एकदा सांगतोय, ऍडमिशनचा आकडा याच्यात मोठा करायचा नाहीये. याच्यात आम्हाला 5 मिळू, 2 मिळू, 10 मिळू किंवा 1 मिळू, एवढेच मुलं पाहिजेत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ही बॅच परचेस करा आणि आपल्याला लगेच शेड्यूल चालू करता येईल. आता ही बॅच लॉन्च आज करतोय, 21-22 तारखेच्या आसपास याची पहिली पीडीएफ आणि प्रॉपर शेड्यूल तुम्हाला मिळत जाईल. तोपर्यंत 3-4 दिवसामध्ये तुम्हाला काय ऍडमिशन करता येत असतील तेवढे करून घ्या. आता आपल्यासोबत जे विष्णू सर येतं त्यांना तुमच्यासोबत मी ओळख करून देतो की यांच्या या सरांच्या जवळपास आतापर्यंत 20+ सगळ्या मेन्स आहेत. तर तुम्ही कुठल्याही एमपीएससीच्या पीडीएफला जाऊन सर्च करा नाव, तर त्यांचं विष्णू सरांचं नाव तिथं पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट, त्यांनी याच्यामध्ये मी त्यांना का घेतलं म्हणजे त्यांना का मी ते काय स्वतः मेन्सला येतात आता, ते तयारी करत होते, त्यांचा काय लगेच इंटरेस्ट नाहीये याच्यामध्ये की बाबा मला क्लास करायचा आहे किंवा काय, परंतु ते सध्याला लायब्ररीमध्ये आसपास सगळ्यांना समजून हेच सांगतायत, जी मेंटरशिप आपण इथं घेतोय ती रेग्युलर ते करतायत. तर त्यांचे जे आत्ता मित्र आहेत त्यांच्यासोबत ज्यावेळेस मी बोलतोय त्यावेळेस मला एक लक्षात येतंय की त्यांचा खूप फायदा झालाय मागच्या प्रिलियमला. त्यांचं असं म्हणणं येतंय की विष्णू सरांमुळे माझे करंटचे एवढे मार्क वाढले, माझे इतिहासचे एवढे मार्क वाढले, मला इतिहासाच्या नद्या कधीच येत नव्हत्या पण सरांनी ट्रिक्स वगैरे सांगितल्या, हे ते केलं, कशा प्रकारे करायचंय, इकॉनॉमिक्सचे अवघड कन्सेप्ट त्यांनी कसे केले हे सांगितले. त्यामुळे ह्या प्रोग्राममध्ये आपण शिकवणार नाहीये, परंतु त्यांच्या या अनुभवाचा फायदा घेणार आहेत की 50-40 मार्काला जर आपल्याला जड जात आहे तर त्यांना 70 कसे येत आहेत. प्रत्येक गोष्टीत 70 मार्काचा अभ्यास लागत नसतो, तर 70 मार्काची स्ट्रॅटर्जी लागत असते. आणि ते का येत आहेत, कसे येत आहेत, याच्यासाठी आपण ते करणार आहोत. 2 मिनिटांमध्ये ते तुम्हाला काय सांगायचं असतील थोडक्यात सांगतील, परंतु ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेताल त्यानंतर प्रॉपर जबाबदारीने आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहोत. आता मेंटरशिप प्रोग्राम कसा असेल, काय असेल, हे सगळं तुम्हाला जो विद्यार्थी ऍडमिशन घेईल त्याला त्यावेळेस सांगता येईल. तर विष्णू सर आता तुम्हाला थोडक्यात सांगतील. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेंटरशिप बॅच चालू करण्याचं कारण हे आहे की ज्या मुलांचा 4 मार्कांनी, 5 मार्कांनी, 2 मार्कांनी, 3 मार्कांनी रिझल्ट जातोय त्यांच्यासाठी खास आपण हा प्रोग्राम ठेवलेला आहे. आणि सध्या लायब्ररीमध्ये असताना किंवा इतर मित्र लायब्ररीमध्ये असताना असं लक्षात येतं आहे की मुलांना गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची. कारण की कोणता विषयामध्ये कोणता टॉपिक वाचायचा, कोणत्या टॉपिकला फोकस करायचं आणि कोणता टॉपिक सोडून द्यायचा हे कळणं गरजेचं आहे. कारण की काही असे टॉपिक आहेत ज्याच्यावर 10-10 वर्ष झाले प्रश्न पण नाही आला, आणि असे काही टॉपिक आहेत ज्याच्यावर प्रत्येक आयोग 1-1, 2-2, 3-3 प्रश्न विचारते. काही टॉपिकवर काही वर्षांनी प्रश्न विचारते. हा का किती वर्षांनी हा प्रश्न रिपीट झाला, तो प्रश्न कोणत्या टॉपिकवर आलाय, याच्यासाठी आपण हा प्रोग्राम चालू करत आहोत. 70 मार्क घेणं ही काय मोठी गोष्ट नाही आहे. प्रत्येक जण कट ऑफचे 4 ते 5 मार्क, 5 ते 10 मार्क पुढे जाऊ शकतो. त्याच्यासाठी फक्त योग्य नियोजन आणि काय
काय नाही, याच्यासाठी हा आपण प्रोग्राम चालू केलेला आहे. सरांचं मार्गदर्शन तर आहेच, पण सरांसमोर आपण नियोजन मांडलं की सर असं असं करता येईल का. त्याच्यानंतर सरने विचार केला, सर म्हणले बघूयात करून. त्याच्यासाठी आणि जे पण देतो ते 100% देणार आहोत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण हा प्रोग्राम चालू करत आहोत. कारण की मुलांना ज्या ज्या अनुभवाची कमी आहे ते अनुभव आपण इथून देणार आहोत. त्याच्यासाठी आपण हा प्रोग्राम चालू करणार आहोत. धन्यवाद सर. पहा, सरांनी एक थोडक्यात सांगितलंय, परंतु ज्यावेळेस आता तुम्हाला माहिती आहे कॅमेऱ्यासमोर सर पहिल्यांदा आलेले आहेत, तरी त्यांनी त्या लेवलचं सांगितलंय तुम्हाला. ज्यावेळेस ते तुमच्यासोबत 1 to 1 कॉन्व्हर्सेशन करतील त्यावेळेस तुम्हाला 100% फायदा होईल. आणि अजून एक अनाउन्समेंट म्हणजे सरांना आम्ही काही हे नाही येतं की खूप मोठ्या एस्टॅब्लिश एकदम मोठ्या इन्स्टिट्यूटचे पार्ट येतं ना आम्हाला काही जबाबदारी नसेल MNC कंपनीसारखं. जर आम्ही बॅच घेतोय, जर तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करतोय, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि जर पूर्व परीक्षेपर्यंत तुम्ही तुमचा अभ्यास करणारे, आम्ही मेंटरशिप करणारे, जर तुम्हाला शेवटी सॅटिस्फॅक्शन नाही वाटलं, तुम्ही म्हटलात की सर आम्हाला काहीच फायदा झाला नाही, काहीच कळलं नाही, तर तुम्हाला तुमची फीस परत देण्यात येईल. कारण मी तुम्हाला परत सांगितलं, हे कमवण्यासाठी किंवा ऍडमिशनचा आकडा मोठा करण्यासाठी अजिबात करत नाहीयेत आपण. तुम्ही ऑफिसला या आणि सांगा डोळ्यात डोळे घालून ते पण की सर खरंच प्रामाणिकपणे सांगतो आम्हाला मेंटरशिप प्रोग्रामचा काहीही फायदा झाला नाही, तर तुम्हाला तुमची सगळी फीस परत करण्यात येईल. कधी? 14 जूनला आपली गट ब ची आणि आपली जुलैला असलेली गट क ची परीक्षा आहे, त्याच्या दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला वाटलं की सर आम्हाला काहीच फायदा झाला नाही किंवा त्याची पण गरज नाही, पेपरच्या आधी 2 दिवसापर्यंत तुम्हाला जे काही आम्ही देऊ त्याच्यातूनच तुमचा तो कॉन्फिडन्स बिल्ट होणार आहे की तुम्हाला पेपरला जाताना तो कॉन्फिडन्स राहणार आहे की हां आपल्याला फायदा झाला, म्हणून आम्हाला याच्यात खरंच आकडा मोठा करायचा नाहीये. नाहीतर आपण पण फी याची 200-400 रुपये ठेवून खूप जास्त ऍडमिशन करून कंटेंट काहीतरी देण्याचं काम केलं असतं. परंतु याच्यामध्ये कृपया डिस्काउंट मागू नका, कारण याच्यामध्ये तुम्हाला पण आमचं समोर येऊन म्हणायचंय सर मी पैसे भरलेत, मला सांगा, मला हे करायचंय, मला हे पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही लवकरात लवकर आपली ही मेंटरशिप प्रोग्राम 5-6 नंबरला कंबाईन बी आणि सी ॲपमध्ये फोल्डरमध्ये पाहायला मिळेल. चला मग आजच्या या प्रोग्रामच्या अनाउन्समेंटसाठी हा व्हिडिओ बनवला होता. बाकी तुम्ही आपलं सायन्स टेक आणि इतर RTI RTS या सगळ्या गोष्टींसाठी ॲपवरती पाहत आहातच. सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल परत एकदा खूप सारे धन्यवाद. थँक्यू सो मच.